तर गायज आज होतं प्री वेडिंग, त्यामुळे आम्ही निघालो सकाळी प्री वेडिंगला. आपल्याच मामांचं प्री वेडिंग होतं. मामाला म्हणलं सकाळी 4:30 वाजता तरी उठा. मामा काय 5:30 शिवाय उठलं नाही, तर आम्ही उठून बसलो 4:30 वाजता. मोकार उशीर झाला नंतर जायला. आमची सातारची मेकअप आर्टिस्ट साक्षी भोसले तर लय आमच्यावर तापलेली, कारण आम्ही तिला 6:30 वाजता येतो म्हणलं आणि 7:30 वाजता पोहोचलो तिच्यापाशी आमच्या वहिनीला सोडलं मेकअप करायला ना. आम्ही नंतर मग फुलं वगैरे ते आणाय गेलो प्री वेडिंग साठी लागते ती म्हणून. नंतर मग आम्ही गेलो सातारच्या पाटीलवाड्याला शूट करायसाठी. मी तर त्या पाटीलवाड्यावर पहिल्यांदाच गेलतो, त्यामुळे मला तर लय आवडला, कारण का मस्त लोकेशन होतं. मामांचा पुन्हा आम्ही तिथं लगेच ट्रॅडिशनल लुक मध्ये बदल केला डायरेक्ट फॉर्मल वरनं. आणि वहिनी तर काय आपल्या ऑलरेडीच आवरून आलत्या सगळं. मग फायनली तिथं आपल्या मामांच्या वहिनींच्या शूटला सुरुवात झालीच. आणि तुम्ही भाई काय आपल्या मामांच्या लुक वर जाऊ नका, मामाला सरकारी नोकरी. तिकडे त्यांचं शूट चाललेलं, आपण चिलूतो, आपण फक्त बघत होतो कसं कसं चाललंय सगळं. साक्षी बिचारीला आम्ही मेकअप आर्टिस्ट म्हणून आणली का काय म्हणून आणली आम्हालाच माहित नाही. फुलांच्या पाकळ्या बी तिलाच आम्ही टाकायला लावत होतो. आमच्या वहिनीला जरा नीट राऊंडच घालायला येत नव्हता, त्यामुळे आमचं सोनू शेट दाखवत होतं कसा कसा राऊंड घालायचा. सोनू शेटचा भुईचक्र राऊंड बघून डायरेक्ट वहिनीनं खतरनाक राऊंड घातला आणि शूट डन झालं. आणि तुम्ही इथं कॅमेऱ्यात बघूच शकता किती मस्त क्लिप आली. तिथलं शूट डन करून आम्ही नंतर नेक्स्ट लोकेशन माहुलीला गेलो. माहुलीला तर एवढी गर्दी होती की असं वाटत होतं की सार्वजनिक प्री वेडिंग महोत्सव भरलाय का काय. तिथलं शूट डन करून जेवण करून नंतर मग आम्ही डी रोमा मध्ये गेलो आईस्क्रीम खायला. सगळ्यांनीच मग आईस्क्रीम खाल्लं आणि नंतर आम्ही गेलो उरमोडीला नेक्स्ट लोकेशन साठी. आमच्या मामान वहिनींचं जरा बोट मध्ये बसून ड्रोन शॉट घ्यायचं होतं धरणातलं, त्यामुळे त्यांना दोघांना लावला आत. हिथं आमचं सोनू शेट कॅमेरा खांद्यावर ठेवून रॉकी बाय झालेलं डायरेक्ट. ही आम्ही असली माझ्या मस्ती करत तिकडून मामान वहिनी माघार येते तोपर्यंत बोट मधनं. त्यांचं शूट चालू आहे तोपर्यंत आम्ही पण आमचं ड्रोन आणलं, त्यामुळे आम्ही पण आमचं शॉट घेत बसलो ड्रोन मध्ये दोघच. आम्ही पण आमच्या ड्रोन मध्ये उरमोडीचा सुंदर असा नजारा टिपला. परत ड्रोनची बॅटरी बनली, आता मला गुंडळून ठेवा, आता माझं संपलंय काम. आमचं ड्रोन उडवून झालं सगळं झालं, तर ह्यांचं काय शूट संपत नव्हतं, नुसती पळापळी दारादरी चाललेली यांची. फायनली मग संध्याकाळच्या 7-8 वाजता आम्ही तर एवढं कंटाळलो की मी नंतर शूट बी घेतलं नाही. मग शूट संपून आम्ही फायनली गेलो आमच्या घरी. तर आजच्या व्लॉग मध्ये एवढंच. तुम्हाला कसा आजचा व्लॉग वाटला नक्की सांगा आणि भेटूया आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये.